सेवेकरता निवडलेला अभंग तुकोबारायांचा आहे। जगद्गुरु तुकाराम महाराज अभंगामध्ये तुम्हा आम्हाला तुमच्या आमच्या हिताचा उपदेश करतात। अभंगाचं विश्लेषण करण्याच्या अगोदर अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा, या संभाजीनगर शहराचे विद्यमान आमदार, आपल्या सर्वांचे लाडके लोकनेते, संकटमोचन आमदार अशी म्हणून ज्यांची ख्याती आहे ते माननीय श्री प्रदीपजी जयस्वाल साहेब यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्ताने, जन्मदिवसाच्या निमित्ताने किंवा वाढदिवसाच्या निमित्ताने किंवा आपल्या भाषेत हॅपी बर्थडेच्या निमित्ताने हा एक दिवसीय कार्यक्रम त्यांचेच असणारे लाडके कार्यकर्ते, या शहराचे शहर प्रमुख विश्वनाथ राजपूत साहेब आणि त्यांना सहकार्य करणारे अमोल दादा यांनी हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला। एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी वाजवा। अतिशय सुंदर कार्यक्रम दादांनी या ठिकाणी आयोजित केला। तुम्ही कीर्तन ठेवलं याच्यासाठी पहिल्यांदा धन्यवाद देतो बरं का, कारण ते काही पण कार्यक्रम अरेंज करू शकले असते, पण भगवंताची काहीतरी त्यांच्यावर कृपा असावी, आई वडिलाचे काहीतरी संस्कार असावे, आपल्या नेत्याचे काहीतरी संस्कार असावे, आपल्या धर्माचे काहीतरी संस्कार असावे आणि त्या संस्काराची जाणीव ठेवून त्यांनी हा कीर्तनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला। तुम्हालाही उदंड आयुष्य मिळावं अशी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो। त्यानिमित्तानं मृदंगाचार्य विठ्ठल महाराज आहेत, महाराजांना धन्यवाद। युवा कीर्तनकार माझे मित्र हरिभक्त पारायण अमोल महाराज आहेत, त्यांना धन्यवाद। युवा कीर्तनकार हरिभक्त पारायण आमचे सचिन आबा आहेत, त्यांना धन्यवाद। हरिभक्त पारायण गायनाचार्य दादा महाराज पाटील आहेत, आप्पा महाराज आहेत, नाना महाराज आहेत, बळीराम महाराज आहेत, दीपक महाराज आहेत आणि आमचे अण्णासुद्धा या ठिकाणी करमाडवरून उपस्थित आहेत, त्यांनासुद्धा धन्यवाद देतो। मला फोनवरून ज्यांनी संपर्क केला वारंवार ते अमोल दादा आणि विकास महाराज पाटील यांनासुद्धा धन्यवाद देतो। सर्वांच्या चरणी विनम्र अभिवादन। आता ज्यांचं आगमन झालं, ज्यांच्या आशीर्वादानं हा कार्यक्रम चालू आहे, त्यांच्या नावातच दयानंद आहे, म्हणजे दया केली की आनंद मिळतच असतो, आहे का नाही? म्हणून ज्यांचा स्वभावही गोड आहे, बाबाही या ठिकाणी उपस्थित आहे, बाबांच्या चरणी नतमस्तक होतो। पुनश्च एकदा सर्वांना धन्यवाद आणि सेवेला सुरुवात। विठ्ठला विठ्ठला सेवेकरता निवडलेला अभंग तुकोबारायांचा आहे। ऐकायला येतं ना सर्वांना? हां, म्हणजे आवाज येतो का? ऐकाय येतंय म्हणूनच बसलेला आहात, आवाज येतोय का एवढं विचारायचं बघा। सेवेकरता निवडलेला अभंग तुकोबारायांचा आहे, थोडं मॉनिटर वाढवा। जगद्गुरु तुकाराम महाराज अभंगामध्ये तुम्हा आम्हाला तुमच्या आमच्या हिताचा उपदेश करतात। सांगतो तुम्हासी, महाराज म्हणले मी तुम्हाला सांगतो। काय सांगतो? तर भजा रे विठ्ठला, तुम्ही विठ्ठलाला भजा। लोक म्हटले नाही भजलं तर काय होईल? महाराज म्हणले नाही तरी म्हणतात माया हो, जी वस्तू ज्यासाठी आहे त्यासाठी तिचा उपयोग न होणे म्हणजे वाया जाणे, बरोबर आहे ना? हा माईक आहे कशासाठी? माझा आवाज तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचावा याच्यासाठी, आणि ते होत नसेल तर ते वाया गेलं, बरोबर आहे? तुम्ही वेळातला वेळ काढून कीर्तन ऐकायला आलात आणि इथं येऊन जर ऑनलाईन राहून गेम खेळत बसलात किंवा चॅटिंग करत बसलात तर इथं येणं वाया गेलं, बरोबर आहे? भजन नाही झालं तर इथं येणं वाया गेलं। जी वस्तू ज्यासाठी आहे त्यासाठी तिचा उपयोग झाला पाहिजे, नाही तरी गेला जन्म वाया। लोकाला पटलं, लोक म्हणले महाराज आम्ही संसारिक माणसं आहे, एकदा आमच्या संसाराची भरोवरी झाली की आम्ही परमार्थ करायला मोकळे। महाराज म्हणले करिता भरोवरी दुरावसी दुरी, भवाची ये पुरी वाहवसी। जेवढी म्हणून संसाराची भरोवरी कराल तेवढं देवापासून दूर जाल आणि एक दिवस भवसिंधूच्या पुरामध्ये वाहून जावं लागेल। संसार ही पूर्ण होणारी वस्तू नाही आहे। जिथं अपूर्णता आहे त्याचं नाव संसार आहे आणि ज्याला पूर्णत्व आहे त्याचं नाव परमार्थ आहे। रावणासारख्याकडून संसार पूर्ण झाला नाही हा माया हो, ऐकताय ना तुम्ही? रावणा एवढा श्रीमंत माणूस आजपर्यंत झाला नाही हा, आणि इथून पुढेही होणार नाही। बरं, रावण नुसता श्रीमंतच नव्हता, विद्वान बी होता। घास के पुरे और अकल के आंधे असं रावणाचं काम नव्हतं। रावणासारखं पांडित्य त्या काळी कुणाला जमत नव्हतं, एवढा विद्वान होता रावण। आपण जे तांडव स्तोत्र ऐकता ना भगवान शंकराचं, त्याचा निर्माता रचेता रावण आहे। जटाटवीटल ज्वल प्रवाह पावितस्थले कलेवलंब्य लंबितांबुजंग तुंग मालिकाम, याचा निर्माता कोण असेल तर रावण आहे। बरं, सामर्थ्य रावणात कमी नव्हतं, सगळे देव रावणाच्या बंदीशाळेत होते, एवढी ताकद होती रावणात। बरं, परिवार बी लहान नव्हता रावणाचा, किती बायका होत्या?
बोला 80,000 आपल्या एकीनच फासोळ्या उघड्या पाडल्या, दुसरी केलं होतं मडच न्यायचं काम आहे. 80,000 बायका, एवढा मोठा रावणाचा परिवार, एवढा सामर्थ्यशाली रावण. त्या रावणाच्या संसारातल्या काही इच्छा होत्या. रावणाची संसारातली पहिली इच्छा होती स्वर्गात जाण्यासाठी शिडी लावायची. रावणाची दुसरी इच्छा होती समुद्राचं पाणी गोड बनवायचं. आणि रावणाची तिसरी इच्छा होती सोन्याला सुगंध आणायचा. एवढा सामर्थ्यशाली रावण गेला, मेला, पण आजपर्यंत ना स्वर्गात जाण्यासाठी शिडी आहे, ना समुद्राचं पाणी गोड आहे, ना सोन्याला सुगंध आला. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, एवढा सामर्थ्यशाली रावण जर आपल्या इच्छा पूर्ण करू शकत नाही, तर आपण काय आपल्या संसारातल्या इच्छा पूर्ण करणार आहे महाराज. जेवढी बरोबरी केलं तेवढं देवापासून दूर जावं लागत असतं. एका बाईला म्हणलं चला पंढरपूरला, माऊलीच्या सोहळ्यात आमची दिंडी आहे. ती बाई म्हणे महाराज 3 पोर ये, दोघींचे लग्न झाले, एकदा का तिसरीचं लग्न झालं की मी वाऱ्या कराय, बोला वाऱ्या कराय मोकळी झाली. म्हणलं माय तू कशाची मोकळी होती, तिसरीचं लग्न लावून देती तर पहिली बाळांपणाला येते, पहिली बाळांपणाहून जाती न जाती दुसरी ऑपरेशन करायची, दुसरी ऑपरेशन होऊन जाती न जाती तिसरी फाडकती घेऊन मोकळी होती. या संसारातून माणूस मोकळं होत नाही. जेवढं सुटण्याचा प्रयत्न कराल तेवढं गुंतत जावं लागत असतं. आणि एक दिवस भवसिंधूच्या पुरात वाहून जावं लागेल. लोकाला पटलं, लोक म्हणले महाराज आम्ही देवाला भजू. काय लागतं देवाला भजायला? महाराज म्हणले काहीच लागत नाही. त्याला खुर्ची लागत नाही, त्याला स्टेज लागत नाही, त्याला माईक सिस्टीम लागत नाही, त्याला नियोजन लागत नाही, काही नाही. देवाला आपलंसं करण्यासाठी अंतकरणातला भाव कारणीभूत आहे. लक्ष देऊ नये का? काही नलगे एक भावची कारण तुका म्हणे आन विठोबाची. मी भगवान पंढरीश परमात्म्याची आन घेऊन सांगतो, त्या भगवंताला आपलंसं करायचं असेल तर भाव कारणीभूत आहे. जे पाठ आहे ते बोला माया. भाव बळे आकळे, काय याच्यातलं काहीच न गळे. भाव बळे आकळे एरवी न आकळे, करतळे आवळे तैसा हरी. एवढा प्रभू भावे तेने संपुष्टी राहावे. देवा कारणे भाव तस्मात न लगे द्यावे फारशे वेत. ये यथा माम प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम. जाकी रहे भावना जैसी प्रभू मूरत देखी दिन तैसी. भगवंत म्हणले मी कसा आहे ना, निराकार हूँ न साकार हूँ, भक्त की भावना से तदाकार हूँ. जसा भक्ताचा भाव असेल भगवंत त्याला तसा दिसत राहतो. आता आमदार साहेबांना भेटायला लोक येत असतील, मग गरीब येत असतील आणि श्रीमंत येत असतील, मोठे येत असतील आणि छोटे येत असतील. कोणी एक गुलाबाचं फूल जरी घेऊन आलं तरी आमदार साहेबाला आनंद आहे. आणि कोणी श्रीमंत असन बुके घेऊन आला तरी त्यात आनंद आहे. कोणी बुके सोबत एखादी अंगठी घेऊन आला सोन्याची तरी आनंद आहे. आणि एखादा येऊन नुसता शुभेच्छा देऊन गेला, साहेब माझ्याकडे काय नाही बाबा, पण माझ्या अंतकरणात तुमच्याबद्दल प्रेम खूप आहे, ते म्हणतात अरे हेच पाहिजे मला, बाकी काही नको. लक्षात येतं माझं बोल? बस सांगा, जगात सर्व माणसं जर तरसत असतील तर कशाला? प्रेमाला, बाकी कशाला? मग त्या देवाला सुद्धा तेवढीच गरज आहे. थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. देवाच्या घरी पैशाचा दुष्काळ नाही, त्याच्याच कृपेनं आपल्याला मिळाले. त्याला काय देणार आहे आपण? त्याला आपण जर आपल्या जवळची वस्तू देऊ शकतो तर ती फक्त जगात एकच आहे, त्याचं नाव आहे प्रेम किंवा त्याचं नाव आहे भाव. बाकी आपण देवाला कशातच देऊ शकत नाही, काहीच देऊ शकत नाही महाराज. त्याच्या कृपेने सगळं मिळालेलं आहे, त्याला रिटर्न काय करणार आहेत आपण? मग आपल्या जवळ स्पेशल आहे भाव किंवा प्रेम, आणि तेवढं देवाला गरजेचं आहे. खोटं वाटू देऊ नका. मी माझ्या पंढरीश परमात्म्याचे आन घेऊन सांगतो, तुका म्हणे आन विठोबाची. यावी ना असत अनेक पै साधन, वाहतसे आन विठोबाची. तुझी आन वाहीन गा देवराया, बहु आवडशी जीवा पासोनिया. कानडिया विठोबा कानडिया, बहु आवडशी जीवा पासोनिया. याच्यापेक्षा वेगळं काही कराल तर करिता भरोवरी दुरावसी दुरी, भवाची पुरी वाहावसी. असा अभंगाचा माझ्या बुद्धीप्रमाणे सरळ अर्थ आहे. विठाला विठाला तुकाराम महाराज अभंगामध्ये तुम्हा आम्हाला तुमच्या आमच्या हिताचा उपदेश करतात. सांगतो या शब्दांना अभंगाला सुरुवात केलेली आहे. जगाच्या पाठीवर जर सांगणाऱ्यांचा विचार केला, एवढे सांगणारे आहेत, ऐकणारे कमी पडतील एवढे सांगणारे आहेत. पण सांगतात कोण, सांगतात काय, सांगतात कोणाला, सांगतात कशासाठी, ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. पहिली गोष्ट, सांगत असताना सांगणाऱ्याचा अधिकार असला पाहिजे. अधिकाराशिवाय बोलू नये. ज्याच्या गळ्यात माळ नाही त्यानं भजण्याच्या चुका काढावं का? तुला बायको टायमावच्या आधी ना आमच्या वजन टाकायला जा घरी, बरोबर आहे का नाही?
भजन्याला बोलायचं असेल तर निदान माळ तरी गळ्यात असावी, बरोबर आहे ना. अधिकाराशिवाय बोलू नये. अधिकार तैसा दावी येला मार्ग, चालत आहे मग कळू येते. अधिकाराशिवाय बोललं नाही पाहिजे. अधिकार कशाला म्हणतात? आधी आपण करावं मग इतराला सांगावं, याला सोप्या भाषेत अधिकार म्हणतात. बाप मुलाला म्हणतो बाळ्या बिडी पेटून आण, पोरग जातं चुलीवर बिडी धरतं, बापाजवळ येईपर्यंत बिडी विजून जाते. बाप म्हणतो मूर्खाना आलाय का, साधी जीवनात बिडी पेटून आणता आली नाही, दुसरं काय करशील? पोरग म्हणतं मला चॅलेंज, आत्ता जातो. पुन्हा चुलीवर बिडी धरतं, मग विजूच देत नाही. कळलं तुम्हाला? बरं, बिडी अशी इमानदार जाते ती वडल्याशिवाय पेटत नाही. मी काय वडून नाही पाहिली, दुसऱ्याचं पाहिलं बरं का. बिडीचा तो स्वभाव आहे, ती वडल्याशिवाय पेटत नाही. त्यानं तिथूनच बिडी वडायला सुरुवात केली. बापाजवळ येईपर्यंत अर्धी बिडी संपून गेली. बाप बिडी वडत वडत पोराला म्हणतो बाळ्या बिडी वडणं चांगलं नसतं, अनेक प्रकारचे रोग होतात, शरीराचा नाश होतो, बिडी वडू नये. पोरगा ऐकणारं हुशार असतं. ते म्हणतं बाबा तुमची बिडी मागच्या दोऱ्याला जाऊन चिकटली तरी तुम्ही फेकून द्यायला तयार नाही, आणि मला म्हणता बिडी ओढू नका. ऐकल का पोरग? बोला. बापाला असं वाटत असेल माझ्या पोरानं बिडी ओढू नये, तर बापानं अगोदर आपल्या जीवनातून बिडी ही नावाची वस्तू बाजूला करावी आणि सिगरेट सुरू करावं, बरोबर ना? नाही, त्यानं बिडी सिगारेट पासून दूर राहावं. यद यद आचरती श्रेष्ठ तत्त देवे तरोजना. श्रेष्ठ व्यक्ती जसे आचरण करतात त्यावरून बाकीचे लोक आचरण करतात. म्हणून घराचा करता चांगला असावा म्हणजे घर चांगलं राहतं, गावाचा करता चांगला असावा मग गाव चांगलं राहतं, आपला आमदार चांगला असावा म्हणजे कोणत्याही दंगली मिटतात. लक्षात येतं माझं बोलणं? देशाचा करता चांगला असावा तेव्हा राम मंदिर बनतं. यथा राजा तथा प्रजा, यथा प्रजा तथा राजा नाही. समाज नेता घडवत नसतो, नेता आपल्या इच्छेप्रमाणे समाजाला घडवत असतो. लक्षात ठेवा. करता चांगला पाहिजे ना. तुकाराम महाराजांचा अधिकार जर आपण पाहिला तर महाराज म्हणतात वेदाचा तो अर्थ आम्हाशीच ठावा, इराणी व्हावा भार माथा. एवढा मोठा महाराजांचा अधिकार आहे. बरं, महाराज नुसता अधिकार असून फायदा आहे का? अनुभव पाहिजे ना. सांगणं अनुभवाचं असलं पाहिजे. किती अभंग पाठ केले याला किंमत नाही हा मायाभाऊ. किती अभंगाचा अर्थ कळतो याला किंमत आहे. किती अभंगाचा अर्थ कळतो याला किंमत नाही. किती अनुभवात आले याला किंमत आहे. अनुभव पाहिजे ना. महाराज म्हणले मला जे जे अनुभव आले तेच मी तुम्हाला सांगतो. अनुभव आले ते या जगा देतसे. मला जे अनुभव आले मी ते तुम्हाला सांगतोय. हा घ्या माझा अनुभव भक्तिभाव भाग्याचा. तुका म्हणे चाखोनी सांगे माझा अनुभव आहे अंगे. महाराजाने जगाला अनुभवा व्यतिरिक्त काही सांगितलं नाही. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एक तरी ओवी अनुभवावी वाचावी नाही. एक मला म्हणे महाराज हे पारायण 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 किती दिवस करायचं? म्हणलं जोपर्यंत माणूस नारायण होत नाही तोपर्यंत पारायण करायचं असतं. एकदा नारायण झालं ना पारायण बंद झालं तरी चालेल. कीर्तन किती दिवस करायचं? होय अंग हरिरूप. कथा किती दिवस ऐकायची? तुम्ही मिश्राजींची कथा ऐकली ना, साहेबांनीच ठेवली होती आहे की नाही? कथा किती दिवस ऐकायची? सदा सेव्या श्रीमद भागवती कथा. जीवनाची व्यथा दूर करणारी जर कोण असेल तर ती भागवत कथा असते. लक्ष देऊन ऐका बरं का. मग कथा मात्र एक जीवन ऐकत राहा. भगवत स्वरूप होत नाही तोपर्यंत भागवत ऐकायचं असता. अनुभवा व्यतिरिक्त महाराज काही बोलत नाही. मग सांगणं अधिकाराचं आहे, अनुभवाचं एवढं असून चालत नाही. सांगणं हिताचं असावं. हिताचं सांगत असेल तर कुणीही कुणाचं ऐकावा. माझ्याकडे लक्ष द्या. कदाचित लहान पोरग मोठ्या माणसाला सांगत असेल आणि पोराचं सांगणं जर मोठ्याच्या हिताचं असेल तर मोठ्यानी छोट्याचं पण ऐकलं पाहिजे. मोठ्यानी छोट्याचं नाही ऐकलं की बंड होत असतो. विठाला विठाला लहान पोरग जरी मोठ्याला सांगत असेल ना आणि पोराचं सांगणं मोठ्याच्या हिताचं असेल तर मोठ्यानी छोट्याचं ऐकावं. आता मी तुमच्यापेक्षा वयानं लहान आहे, बरोबर आहे ना? बोला ना. तुमच्यापेक्षा मी वयानं लहान आहे. मग मी जर तुमच्या हिताचं सांगत असेल तर तुम्ही माझ्या ज्ञानाला माझ्या वयाशी जोडावं का? ज्ञानाचा आणि वयाचा संबंध नसतो.
वयाच्या प्रबोधे विचार जा नाही, समान तो देही बालकाच्या. वयाला शोभेल असे विचार नसतील तर त्याला बालिश किंवा पोरकट म्हणतात. काही माणसं म्हणतात आम्ही उगेच पांढरे नाही झालो, तुला कॅल्शियम कमी पडलं. पांढरं होण्याचा ज्ञानाचा तीळ मात्र संबंध नाही. मूर्खस्य गात्रानि वर्धन्ते किंतु ज्ञानम न वर्धन्ते. मूर्खाचे अवयव वाढतात, ज्ञान वाढत नसता. काही माणसं विनाकारण वाढलेल्या वयाचा आव आणतात बघा. अरे आमच्या एवढे उन्हाळे तुम्ही पाहिले का? अरे तुम्ही फक्त उन्हाळे पाहिले, आम्ही उन्हाळ्यात यंदा पावसाळे पाहिले आणि पावसाळ्यात उन्हाळे पाहिले. सांगा बरं आमच्या एवढे फॉरवर्ड आहेत का तुम्ही? तुमच्या काळात होता का कोरोना? आम्ही साक्षीदार आहोत त्याचे. 2-2 वर्ष घरात आम्ही आराम करणारी माणसं आहेत महाराज. चला बोला, आम्ही एवढे फॉरवर्ड आहेत. विठाला विठाला. अवयवाचा आणि ज्ञानाचा संबंध नसतो, बरोबर आहे का नाही? मग ज्ञानाचा आणि अवयवाचा संबंध असेल तर ज्ञानेश्वर महाराजांचं वय ज्ञानेश्वरी सांगत असताना अवघं 16 वर्षाचं होतं. माऊलीनं 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी सांगितली, आपल्याला 80व्या वर्षी कळना. शुकाचार्याने भागवत 16व्या वर्षी सांगितलं. संभाजी राजानं संस्कृत मधला बुधभूषण नावाचा ग्रंथ वयाच्या 14व्या वर्षी लिहिला. ज्ञानाचा आणि वयाचा संबंध नसतो. मग महाराज म्हणले लहान पोरग जरी असेल आणि हिताचं सांगत असेल तर ऐकलं पाहिजे. पोरग बापाला सांगत असेल आणि पोराचं सांगणं बापाच्या हिताचं असेल तर बापानं पोराचं बी ऐकलं पाहिजे. कार्यकर्ता आपल्या नेत्याला हिताचं सांगत असेल तर नेत्यानं ते ऐकलं पाहिजे. बायको नवऱ्याला सांगत असेल आणि बायकोचं सांगणं नवऱ्याच्या हिताचं असेल तर नवऱ्यानं बायकोचं पण ऐकलं पाहिजे. बायको नवऱ्याला हिताचं सांगते कधी? रात्रीच्या टायमाला दोघांचं जेवण झालं, दोघं एका खोलीत बसले की बायको नवऱ्याला सांगते, अहो तुमच्या भावाकडे बघावं तर त्याच्या कपड्याची इस्त्री मोडत नाही आणि तुमचं मड कधी बी कंपनीतच गाडलेलं आहे. पण माझ्या येडीचं ऐका, मरमर मेले तरी वाटे झाल्यावर 2च होणार आहे. तुम्ही काम करून मेले म्हणजे तुम्हाला गुंठाभर वाढून येणार नाही. माझं तर आयुष्य गेलं सांगून सांगून, पण पोरांकडं बघा. आणि तुम्हाला सांगते वेगळं बघा. नुसतं म्हणलं तरी किती खुल्ल्यात बिचाऱ्या बघा तुम्ही. त्या म्हणतीन हाच महाराज विश्वनाथराव 2-3 वेळेस आणा मग तरी यायच्यात काही बदल होईन, बरोबर आहे का नाही? मी तर कंटाळे सांगून आता. मग बायको जर या हिताचं सांगत असेल तर हे नवऱ्यानं ऐकत जावं का? बोला बोला बोला. नाही असं सांगत असेल तर वल्ल्या फोकान हाणावं, अजिबात पाप लागत नाही. पण बायको जर सांगत असेल का हो तुम्ही दारू पिता, या दारूनं तुमच्या शरीराचा नाश व्हायला लागला, या दारूमुळं पाहुण्या रावळ्यात तुमची इज्जत नाही, या दारूमुळं गावातले लोक तुम्हाला चांगलं बोलत नाही, पाया पडते मी तुमच्या, नका करू दारूमुळे या संपत्तीचा आणि शरीराचा आणि इज्जतीचा नाश. बायको जर हे तळमळीनं सांगत असेल तर हे नवऱ्यानं ऐकलं पाहिजे. हे हिताचं आहे महाराज. ज्या बापानं आपल्या लेकीला तळ हाताच्या फोडासारखं 18 वर्ष जपलं, अरे ऐपत नसताना 10-20 लाख हुंडा दिला, बँडवाल्याच्या, मंडपवाल्याच्या, आचार्याच्या, सोनाराच्या, सावकाराच्या पाया पडून त्याच्या काळजाचा तुकडा तुमच्या हवाली केला, तो दारू पिऊन तिचं आयुष्य बर्बाद करण्यासाठी नाही आहे, विहिरीत उडी मारून आत्महत्या करण्यासाठी नाही. लक्ष देऊ नये का बरं का? अरे गरीबातला गरीब बाप असू द्या, त्याची पोरगी त्याला राजकुमारीपेक्षा कमी नसते. श्रीमंत बापच पोरीचे लाड पुरवतो हे म्हणणं चुकीचं आहे. गरीब बाप सुद्धा पोरीचा एक लाड शिल्लक ठेवत नाही महाराज. एवढा काळजाचा तुकडा त्याने हवाली केला ना, आपण दारू पिऊन तिच्या आयुष्याची जर बर्बादी करत असाल तर आपल्या जगण्याला काही अर्थ नाही आहे मला. ज्याला दारू पिण्याची हौस आहे त्यानं लग्न तरी करू नका, कठाळे राहा. कशाला एखाद्या स्त्रीचं आयुष्य बर्बाद करायचं आपण? बोला. आणि बायको जर हे तळमळीनं सांगत असेल किंवा आम्ही सांगत असेल नका पिऊ दारू, तर ऐकलं पाहिजे ना. दारू गांजा मत पियो यारो, अक्कल गुंग हो जाती है, अपने पल्लों का दाम खर्च कर मुंह में मिट्टी आती है. अरे नशा करायची तर हरिनामाची करा. जाम पर जाम क्या पीते हो, आधी रात में उतर जाएगी. प्याला पियो हरि नाम का, पूरी जिंदगी सुधर जाएगी. हरिनामाची नशा करा, दुसरी नशा करायची गरज पडणार नाही. आम्ही रात्रंदिवस पळतोय, आम्हाला कोणती नशा आहे? आम्हाला हरिनामाची नशा आहे. ही नशा केली की दुसरी नशा करायची गरज पडत नाही. विठाला विठाला विठाला. तळमळीनं जर कोणी हिताचं सांगत असेल ना तर हे ऐकलं पाहिजे महाराज. उपदेश भलत्या हाती, झाला चित्ती धरावा.
कुणाच्या का हातानं उपदेश चांगला असेल ना तर तो ऐकला पाहिजे, हे हिताचं आहे. महाराज आपल्याला हिताचं सांगतात, ऐके रे जना तुझ्या स्वहिताच्या खुना, पंढरीचा राणा मना माझी स्मरावा, हित ते करावे देवाचे चिंतन करून या मन शुद्ध व्हावे. मग सांगणं अधिकाराचं आहे, अनुभवाचं आहे, हिताचं आहे, पण एवढा असून जमत नाही महाराज. सांगणं अधिकाराचा असून, हिताचा असून, अनुभवाचा असून जमत नाही. विचारल्याशिवाय सांगू नये असं शास्त्र आहे. आमच्या जिल्ह्यातलं वैभव होऊन गेलं कीर्तनामधलं नामदेव महाराज पठाडे यांनी याच्यावर फार सुंदर चिंतन केलेलं आहे. काही गोष्टी विचारल्या तर बोलाव्या, काही गोष्टी विचारल्या तरी बोलू नये, आणि काही गोष्टी न विचारता सुद्धा बोलाव्या बरं का. काही गोष्टी विचारल्या तर बोलायच्या. उपदेशोही मूर्खानाम प्रकोपाय न शांतय पयपानम भुजंगानाम केवलम विश्ववर्धनम. एखाद्या माणसाला उपदेशाची गरज नसेल तर त्याला उपदेशाचं बोधामृत पाजू नये माणसानं, त्याच्या पचनी पडत नाही. म्हणूनच मी अगोदर सांगितलं, ज्याला शक्य असेल त्याने बसा, ज्याला शक्य नसेल त्याने जा, काही अडचण नाही आपल्याला, बरोबर आहे ना. अरे महाराज म्हणतात, तुका म्हणे ऐशी बुद्धी ज्याची जड त्याहून दगड बरे देवा. काही माणसात दगडात बदल होतो पण माणसात बदल होत नाही. सांगू दगडातला बदल, एक दगड एकदा मंदिरात जातो तर देव होतो, हा दगडातला बदल आहे. माणसं रोज दर्शनाला जातात पण दगडच राहतात, ही अधोगती आहे माणसाची. विठाला विठाला महाराज म्हणले, उपदेशाची गरज नसताना त्याला उपदेशाचं बोधामृत पाजलं नाही पाहिजे. क्रोधी अविश्वासी त्याशी बोध कैचा, व्यर्थ आपली वाचा शिनवू नये. क्रोधी माणूस असेल, अविश्वासी माणूस असेल, मूर्ख माणूस असेल तर त्याला सांगत बसून आपला वेळ आणि एनर्जी आपण खर्च करू नये. रागीट माणसाला बोलून फायदा नाही. एखादा आडमुठ म्हणलं ना, हल्यात दूध देतो, त्याला म्हणायचं त्याच दुधाचा चहा पिऊन आलो. त्याच्या नादाला लागून फायदा आहे का? काहीच फायदा नाही. महाराज एक मला म्हणे, महाराज मी देवाला मानत नाही. म्हणलं चांगली गोष्ट आहे. अहो म्हणे, मी देवाला मानत नाही तर तुम्हाला काहीच वाटत नाही. म्हणलं मला काय वाटणार आहे. म्हणे कसं काय काही वाटत नाही. म्हणलं एरी तरी कुत्रे मानत नाही, मी एक कुत्र वाढलं समजीन. टेन्शन घेण्यासारखं काय आहे त्याच्यात बोला. मानतच नसल एखादा तर त्याला आपण पर्याय करू शकत नाही. माझ्याकडे लक्ष द्या. आता हे माझ्या हातातलं काय आहे, बोला बोला बोला. घड्याळ आहे. तुमच्या सगळ्यांचं म्हणणं आहे घड्याळ आहे, बोला. हो, माझं म्हणणं आहे घड्याळ नाही. काय करसान तुम्ही? काय नाही म्हणसान, हो महाराज घड्याळ आहे ते. मी म्हणाल नाही घड्याळ. तुम्ही म्हणसाल मूर्ख आहे, याच्या नादी लागू नका, चला बस. याच्यापेक्षा दुसरा पर्याय नाही. मूर्ख माणसाला उपदेश करून फायदा नसतो. एक मूर्ख रेल्वेने चालला माया हो, आणि त्याला रिझर्वेशनचं एकदम वरचं शीट मिळालं. 3 शीट असतात ना, 1 2 3, आणि ते रेल्वेत बसल्यावर त्याला जुलाब लागल्या. मग ते सारखं वरच्या शीटवर चढायचं, पुन्हा खाली उतरायचं. दिवसभरात थकून गेलं, हातापायात ताकद राहिली नाही. जसं घरी आलं तसं पटकन खाली बसलं. बायको म्हणे एवढं थकायला काय झालं? तो म्हणे अगं रेल्वेत बसलो ना, एकदम वरचं शीट भेटलं आणि जुलाब लागल्या म्हणे. मग सारखं वरच्या शीटवर चढा, पुन्हा त्या संडास बाथरूमकडे खाली उतरा, हातापायात ताकद राहिली नाही. बायको हुशार होती. ती म्हणे तुम्हाला वरच्या शीटवर चढायचा, खाली उतरायचा त्रास होत होता तर तुम्ही खालच्या शीटवर बसलेला विनंती करायची, बाबा माझी तब्येत बरी नाही, जरा तुम्ही माझ्या शीटवर बसा, मी तुमच्या शीटवर बसतो. असं म्हणलं असतं कोणी ऐकलं नसतं का? बोला बोला बोला. ऐकलं असतं. तो म्हणे एवढी साधी गोष्ट मला कळणार आहे, पण खालच्या सीटवर कोणी बसलेलंच नव्हतं, मी कोणाला विचारू? हे जायला कळलं नाही, त्याने परसाद घेतल्याशिवाय जाऊ नका बा. आता विठाला विठाला अशा मूर्खाला उपदेश करून काय फायदा होणार नाही. महाराज म्हणले, क्रोधी अविश्वासी त्याची बोध कैसा, व्यर्थ आपली वाचा शिनू. ही गोष्ट विचारली तरी बोलू नये. काही गोष्टी विचारल्या तर बोलाव्या, काही गोष्टी विचारल्या तरी बोलायच्या नाही. एखाद्यानं दारूचं दुकान विचारलं, मग सांगायला पाहिजे का? बोला नाही. हाताला धरून दुकानात न्यावं. त्याच्याजवळ पैसे नसले तर आपल्या जवळचे काढावं, त्याला पाजावं आणि फुल करून चालू कीर्तनात आणून सोडून द्यावं. हे सज्जन माणसाचं काम असतं, बरोबर आहे का नाही? दारू पिणाऱ्या माणसाला किती सांगा, ते ऐकत नाही ना. एकाला बायको रोज म्हणायची दारू पिऊ नका, दारू पिऊ नका, दारू पिऊ नका. ते वैतागलं एक दिवस आणि बायकोलाच झाकण भर दारू भाजली. त्या बाईने केलं, किती कडू आहे म्हणे. तो म्हणे तुला आज कळलं काय दुःख मी कसं पचवत असन? अगं माझं मला माहिती, मी काय एन्जॉय म्हणून थोडंच पितो. काही बी करतील पण पेतील एवढं नक्की आहे. माझ्याकडे गाडी नव्हती तेव्हा मी एसटीनं फिरायचो दयानंद बाबा.
मग ते एस टीनं फिरायचं असल्यामुळं अनुभव खूप यायच्या. आता हे धोतर घातलं की लोक बावळटच समजतात, असं काही काय असावं काय माहिती. मग ते आपण एस टी चढलो तरी पुढं बसणार एखादा म्हणणार महाराज पाठीमागं वा, हा पाठीमागं. अरे तू या सासऱ्याची एस टी आहे का काय? हा तू बी तिकीटच काढणार आहे, आम्ही बी पण माळ गळ्यात असल्यामुळं काही विरोध करता येत नाही. बरोबर बाबा, होतो मागे होतो, काही अडचण नाही. मागे जाऊन बसावा तर नेमकं एखादं पिणारच जवळ येऊन बसायचं बघा. ज्याचा कंटाळा त्याचा वानोळा. हा ते पिलेलंच माझ्याजवळ बसलं म्हणे महाराज दिसता. म्हणलं तुला का पोत्राच दिसायलो? मग महाराजच आहे ना. बोबो दर्शन घेऊ द्या म्हणे. दर्शन म्हणलं नका, राहू द्या दर्शन. पहिलं दर्शन तैट काम असतं ते. पहिलं दर्शन म्हणलं शनी शिंगणापूर दिसायला घेऊ द्या बाबा. त्यानं अर्धी क्वार्टर पिली होती ना अर्धी हातात होती. म्हणलं घ्या दर्शन. तसं कसं घेता येईल म्हणे, ही बाटली जरा मी दर्शन घेतो. अरे म्हणलं तू काय पागल झाला का काय? मला म्हणे कुठं चालले? म्हणलं कीर्तनाला चाललो. तुम्ही कीर्तन करता का? म्हणलं का ऊस तोडणार दिसेल तुला मी आता. म्हणे कुठे आहे कीर्तन? म्हणलं संभाजीनगरला. म्हणे आमच्या गावात? म्हणलं हो तुमच्या गावात. म्हणे आमच्या सप्त्यात? म्हणलं हो तुमच्या सप्त्यात. म्हणे 11,000 रुपये वर्गणी दिली आपण. म्हणलं मग चांगली गोष्ट आहे. मग आपण सप्त्याला 11,000 रुपये दिल्या म्हणलं, आपला सप्त्यात वाटा आहे का नाही? वाटा कळतो तुम्हाला? हिस्सा वाटा. आपला सप्त्यात वाटा आहे का नाही? अहो म्हणलं तुम्ही 11,000 दिले म्हणल्यावर तुमचा वाटा नसायचं कारण काय? मग आपला जर सप्त्यात वाटा आहे तर आपल्या वाट्याचं कीर्तन इथंच करून दाखवायचं म्हणे. हा मग तू अध्यक्ष झाला 10,000 आत विठाला. काय बी करतील पण फेतील एवढं नक्की. महाराज दारूचं दुकान विचारलं तरी सांगू नये, पण काही गोष्टी न विचारता सुद्धा सांगाव्या. एखादा दोन्ही डोळ्यानं आंधळा माणूस रस्त्यानं चालला, समोर खड्डा आहे, तो आंधळा माणूस खड्ड्यात पडणार आपल्याला दिसतंय, आंधळा खड्ड्यात पडतो. मग आंधळा माणूस खड्ड्यात पडत असेल तर दिसणाऱ्या माणसानं विचारण्याची वाट बघावी का? नाही. त्याला न विचारता त्या खड्ड्यात ढकलून देणं आपलं काय आहे? कर्तव्य. बरोबर ना? नाही त्याला न विचारता रस्ता दाखवणं हे दिसणाराचं काम आहे. आंधळा अंधकुपी पडता मग देखणेनी लावावी सत्पथा, तेवी ज्ञानांद दुःखी बुडता त्याशी उद्धराव्या तत्वता मी प्रार्थी. तसं तुम्ही आम्ही म्हणजे आंधळे आहोत. तुका म्हणे कैसे आंधळे हे जन, गेले विसरून खऱ्या देवा. मग आपले लोक देवाला विसरलेले आहे ना. नाही तर एवढी मोठी लोकसंख्या असणाऱ्या संभाजीनगरमध्ये कीर्तनाला एवढेच लोक असावे याचं कारण आहे तुका म्हणे कैसे आंधळे हे जन, गेले विसरून खऱ्या देवा. खऱ्या देवाचा लोकाला आपल्याला विसर पडलेला आहे. मग हे आंधळे आहेत. तुकाराम महाराजाला माहिती होतं हे लोक आंधळे मला दिसतंय, पण या लोकांना यांच्या हिताचा मार्ग दाखवणं माझं कर्तव्य आहे. आणि तो मार्ग महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्मवाया. सांगतो तुमासी. एका एका शब्दाचा आपण विचार करू आणि 9 वाजले की थांबून जाऊ. हा माझ्याकडे लक्ष द्या. सांगतो तुमासी. तुमाशी म्हणण्यामागं काय उद्देश आहे? आपला वारकरी संप्रदाय जगाच्या पाठीवर एकमेव असा आहे. ऐका बरं का.
आपल्या वारकरी संप्रदायात कुठल्या जातीचा, धर्माचा, प्रांताचा, राष्ट्राचा, देशाचा विचार केला जात नाही. वारकरी संप्रदाय जसा जातीपातीचा विचार करत नाही, तसे आपले आमदार सुद्धा जातीपातीचा विचार करत नाहीत महाराज. त्यांच्याकडे सर्वांसाठी समभाव आहे, सर्व धर्म समभाव. त्यांना हिंदूही तेवढेच मानतात, बौद्धही तेवढेच मानतात, मोमेडियन सुद्धा तेवढंच मानतात. म्हणजे त्यांच्याजवळ भेदभाव नाही. वारकरी संप्रदायाजवळ सुद्धा भेदभाव नाही. महाराज म्हणले संप्रदायात अशा व्यक्ती होऊन गेल्या की ज्यांचं जात सुद्धा माहीत नाही किंवा ज्यांचं कुळ सुद्धा माहीत नाही. मैराळ जनक कोण कुळ त्याचे, मैमान तयाचे काय सांगू. कबीर मोमीन लथीफ मुसलमान, सेना नावी जान विष्णुदास. कानोपात्रा खोदू पिंजारी तो दादू, भजनी आभिदू हरीच्या नामे. हे आता पुरोगामी म्हणून घेणाऱ्याने हे अभ्यासलं पाहिजे बरं का. संप्रदायाने कधी सूट दिलेली आहे तुम्हाला. पांडुरंगाचं दर्शन घेण्याच्या अगोदर बाहेर चोखोबा रायाच्या समाधीचं आणि नामदेव रायाच्या पायरीचं दर्शन घ्यावं लागतं. ही संप्रदायाची शिकवण आहे. म्हणून वारकरी संप्रदाय जातीपातीला थारा देणारा. महाराज म्हणले जो सर्वांना करता येतो तो परमार्थ आहे. या रे यारे यारे लहान थोर, याती भलत्या नारी नर. करावा विचार नलगे चिंता कवनाची. सकळ अशी येथे आहे अधिकार, कलियुगे उद्धार हरीच्या नामे. खटनट यावे शुद्ध होनी जावे, दौंडी पिटी भावे चोखा मेळा. महाराज म्हणले याती कुळ माझे गेले हारपोनी, श्रीरंगा वाचोनी आणूनेने. जात वेत गोत कुळशीळ मात, भज खा त्वरित भावनायुक्त. भावनायुक्त अंतकरणान भजे खायचे बघा. बरोबर आहे ना. काही गोष्टी आपण रोज बोलतो पण त्याचा अर्थ कळत नाही. आमच्या घरी रोज महिला मंडळीचा बाबा हरिपाठ असतो. त्या बाया हरिपाठात म्हणतात हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. त्याच बाया आमच्या दिंडीत आल्या. माऊलीच्या सोहळ्यात माझी दिंडी आहे 225 क्रमांकाची. आणि ती दिंडी आळंदीतून पुण्याला निघाली का पुण्यातले दानशूर लोक, कोणी कपडे वाटतं, कोणी बॅगा वाटतं, कोणी पैसे वाटतं. या बायानं सर्व जमा केलं आणि मुक्कामा आले एकमेकीला. म्हणतात माय खोटाय का ज्ञानी सर महाराजांनी लिहिलेलं पुण्याची गणना कोण करी. मग त्या पुण्याची आहे का. पुणे वेगळं आणि पुण्य वेगळं. न नळाचा आणि न बाणाचा. शिवसेना असं म्हणायचं का. शिवसेना नळाचा न बाणाचा न शिवसेना. अरे हे काय शिवसेना असं काय. न नळाचा न बाणाचा याच्यात फरक आहे का नाही. अक्षर बदललं तरी अर्थ बदलतो, आवाजाचा टोन बदलला तरी अर्थ बदलतो. एखादं प्रेमळ असलं की म्हणतं जय हरी महाराज जय हरी, समजावं प्रेमळ आहे. एखादं आमच्याकडे पाहिलं आणि वैतागलेलं असलं की ते म्हणतात महाराज जय हरी, समजावं हे वैतागलेलं आहे आपल्याला. आय जय हरीच पण दगड फेकून आणल्यासारखा लागतो का नाही सांगा. आवाजाचा टोन बदलला तरी अर्थ बदलतो. भाषेत बदल आहे ना. भाषेत बदल आहे का नाही. आमच्या हिंगोली जिल्ह्यात गेले तर काय म्हणतात, आमच्या गावात मल तुलं म्हणतात, मल तुलं. विदर्भात गेले तर मले. आता इथं विदर्भातले पण असतील ना. विदर्भात गेले तर मले तुले. इकडे खानदेशात आले तर आमनं शेका कोणी खानदेश मा खानदेश आमनं तुमना. मी त्या दिवशी धरणगावला चाललो. म्हणलं धरणगावला कसं जाऊ. म्हणे आता जा आणि तथा फाकिल्या. आपण वळा म्हणतो ते फाकिल्या म्हणतात. बरोबर आहे ना. बरोबर शे ना माय. बरोबर शे. बठी नाही जमस, थोडी जमस. लक्ष देऊन आहे का. म्हणे आता जा आणि तथा फाकिल्या. म्हणलं जमस. तिकडं पुण्यात जर गेले तर कसं असतं स्टँडर्ड. माझं बोला ना, माझं तुझं. तिला पुण्यात जर पाहुणा आला तर नवरा बायकोला म्हणतो अगं भाऊजी आलेत, त्यांना जेवायचं विचार. ती म्हणते भाऊजी तुम्ही घरून जेवून आलात का घरी गेल्यावर जेवणार आहात. मारला भाऊजी उपाशी. लक्षात ठेवा. बरोबर आहे. त्याच्यामुळे मोठ्या माणसाकडे जेवूनच जा. अडचण असते ते लक्षात ठेवा. आता हे पुण्यात गेले की असं स्टँडर्ड असतं. बरोबर आहे.
तिकडं लातूरकडचा जर फोन आला तर काय करा लाव, आलाव का गेलाव का. आता सगळीकडे फिरल्यामुळं ती भाषा अवगत झाली. आलाव का गेलाव का. नांदेड साईडचा फोन आला तर कसं म्हणतात बघा, कुठवर आल्या महाराज. आल्या, बायाला बी आल्या, माणसाला बी आल्या. म्हणलं जवळ आल्या. म्हणल्या जेवल्या का. म्हणलं आल्या जेवत्या. भाषे का तसं भजे खा त्वरित नाही, भजे का त्वरित भावनायुक्त. भावनायुक्त अंतकरणानं भजलं तर जातीपातीचा विचार नाही. त्या माय नांदेडच्या आहेत. विठाला विठाला. जो सर्वांना करता येतो तो परमार्थ आणि ठराविक व्यक्तीला करता येतो तो संसार. अहो लग्न म्हणलं की आठ आहे ना. लग्न म्हणलं की आठ आहे. वयाची, आडनावाची, जातीची, बरोबर आहे, धर्माची, ह्या आठी आहे ना. घालून माना ना माना तो तुमचा प्रश्न आहे, पण आठ आहे ना. लग्नाची आठ आहे. योग्य वय 21 वर्ष. 18 गेला आता, बरोबर आहे का नाही. लग्नासाठी अटी आहे, भजनासाठी अटी नाही आहे. मी उदाहरण सांगतो म्हणजे कळेल. आता इथं समजा आता ह्या बाळानं ठरवलं लग्न करायचं, जमल का. बघा आताशी खुललं ते. हे रसायनच वेगळं आहे महाराज. हे लग्नाचा टॉनिकच वेगळा आहे बघा. न लाजू नको माय दमदार जरसा, अजून टाईम आहे तुला. मी फक्त उदाहरण सांगितलं. वेटिंगवर आहे तो अजून. ह्याने जर ठरवलं लग्न करायचं, जमल का. बोला ना. नाही जमणार. बाबांनी ठरवलं लग्न करायचं, बघा ना बघा ना. हां एवढ्या वेळ एवढे विनोद झाले, हसले का ते. आता बघा, हां लग्न हाच विनोदच आहे जरा. बाबांनी ठरवलं लग्न करायचं, जमल का. नाही जमणार का. ह्याचं वय कमी पडतं आणि बाबा आउट ऑफ कव्हरेज एरिया. बाबाचं वय आता जास्त झालं, बरोबर आहे. हा झाला संसार. आता परमार्थ घ्या. त्या बाळानं ठरवलं मला महाराजाचं कीर्तन ऐकायचं, काही प्रॉब्लेम आहे का. टाळ घेऊन उभा राहायला ऐकतो, काय प्रॉब्लेम आहे. बाबानं ठरवलं मला विना घेऊन उभं राहायचं, काय अडचण आहे. कोण कोण भजन करू शकताय का. 5 वर्षाच्या ध्रुव बाळापासून 1400 वर्षाच्या चांगदेवापर्यंत कोणी बी भजन करू शकता महाराज. ना जातीची आट आहे, ना वयाची आट आहे, ना श्रीमंतीची आट आहे, ना शिक्षणाची आट आहे. आट एकच आहे. तुका म्हणे येथे भजन प्रमाण, एवढीच आट आहे. म्हणून मी तुम्हा सर्वांना सांगतो, तुम्ही विठ्ठलाला भजा. सांगतो तुम्हा सर्वांशी काय, भजा रे विठ्ठला. नाही भजलं तर काय होईल. महाराज म्हणले नाही तरी गेला जन्म वाया. जन्म वाया जाईल. वाया जाणं कशाला म्हणतात, माझ्याकडे लक्ष द्या. जी वस्तू ज्यासाठी आहे त्यासाठी तिचा उपयोग न होणे म्हणजे वाया जाणे, बरोबर आहे ना. मग सुंदर उदाहरण सांगतो, लक्ष द्या. एक बंदूक घेऊन शिकारीला निघाला. 4G आहे जरा. बंदूक घेऊन शिकारीला निघालं. बायको म्हणे कुठं निघालात. तो म्हणे वाघाची शिकार करायला चाललो. काय म्हटला, वाघाची शिकार करायला चाललो. बायको आतल्या घरात गेली आणि काम उरकून बाहेर आली. ते तिथंच उभं होतं. बायको म्हणे हो तुम्ही वाघाची शिकार करायला चालले होते ना. तो म्हणे मग जाणार आहे ना. बायको म्हणे अजून तर इथंच उभे आहे. तो म्हणे दारात कुत्रा उभा आहे. शहरात एवढा लेट करंट असावा हे दुर्भाग्य आहे. विठाळा विठाळा. आता वाया गेलं का नाही हे काम. तसं देवानं आपल्याला हा सुंदर नरदे दिला. किती सुंदर. ऐका, एखादं लहान पोरग जर दिसायला सुंदर असलं ना, लोक त्याच्या सुंदरतेचं कौतुक करतात. वाव क्या बात आहे, काय सुंदर आहे होय. विचार करा, हा मुलगा जर एवढा सुंदर आहे तर याला ज्या देवानं बनवलं तो देव किती सुंदर असेल. जैसे की रचना इतनी सुंदर वो कितना सुंदर होगा. इको द्या दादा. नाम तुम्हारा तारनहारा कब तेरा दर्शन होगा. जिसकी रचना इतनी सुंदर वो कितना सुंदर होगा. वो कितना सुंदर होगा. दीन दयाल दया के सागर, दीन दयाल दया के सागर, जग में नाम तुम्हारा है. तुम बिन मेरे बाल कृष्ण प्रभु कोई नहीं हमारा है. भव से पार उतरना हमें तो तेरा ही आना होगा. जिसकी रचना इतनी सुंदर वो कितना सुंदर होगा. वो कितना सुंदर होगा. सुर नर मुनि जन इन चरणों का निश दिन ध्यान लगाते हैं. जो भी तुम्हारे दर पे आवे मन वांछित फल पाते हैं. आत्मनिधि को पाना हमें तो तेरा ही आना होगा.
जिसकी रचना इतनी सुंदर, वो कितना सुंदर होगा, वो कितना सुंदर होगा। नाम तुम्हारा तारनहारा हो, नाम तुम्हारा तारनहारा, कब तेरा दर्शन होगा। जिसकी रचना इतनी सुंदर, वो कितना सुंदर होगा, वो कितना सुंदर होगा। रचना एवढी सुंदर आहे। धन्यवाद। विठाला विठाला ज्याची रचना एवढी सुंदर आहे तो देव किती सुंदर असेल। राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, एवढा तो परमात्मा सुंदर आहे। आणि त्या परमात्म्याने आपल्याला हे सुंदर शरीर दिलं कशासाठी? देव दिला देह भजना गुमता, देव दिला देह भजना गुमता, देव दिला देह भजना गुमता, देव दिला देह भजना गुमता। तो या झाला फाटा बाधिकेचा, तो या झाला फाटा बाधिकेचा, तो या झाला फाटा बाधिकेचा, तो या झाला फाटा बाधिकेचा। देव दिला देह भजना गुमता, देव दिला देह भजना गुमता, देव दिला याच्यासाठी देह दिलाय महाराज। हा देवे दिला। आणि असं म्हणता म्हणता मरण जरी आलं तर देह जावो अथवा बस सार्थक आहे त्याचं। असं आहे देवान हा सुंदर नरदेह भजनासाठी दिलेला आहे म्हणून म्हणतात ना, याच देही घडे देवाचे भजन। आणि हे ज्ञान कुत्र्या मांजराच्या डुकराच्या गाढवाच्या जन्मात भजन नाही करता येत। कोणी म्हणाल मी बंगला बांधला, ज्या चिमणीला हातपाय नाही ती बी खोपा बांधती। कोणी म्हणाल मला मुलगा झाला, तुला वर्षात एक झालं, कुत्रीला एका टायमाला 12 होतात। बरोबर आहे का नाही? संसार म्हणावं तर कुत्र्या मांजराचा आपल्यापेक्षा मोठा आहे। अहो कुत्र्याला भूक लागते, आपल्याला भूक लागते। कुत्र्याला भूक लागली की कुत्र मालका पुढे जाऊन गोंडा गोळतं, आणि माणसाला भूक लागली की माणूस बायको पुढं। फारसा फरक नाहीये त्याच्यात। भूक लागणं सगळ्यांना सारखं आहे। या पृथ्वीवर मनुष्य जर सोडला तर जगण्यासाठी कोणीच पैसे कमवत नाही, पण कोणीच उपवाशी राहत नाही। ही भगवंताची लीला आहे महाराज। माणूस जर सोडला तर जगण्यासाठी कोणी पैसे कमवत नाही, पण कुत्र सुद्धा या पृथ्वीवर उपवाशी राहत नाही, कारण त्यानं आपल्या जन्माच्या अगोदर आपल्या जेवणाची व्यवस्था करून ठेवलेली आहे। पण भजन तुमचं तुम्हाला करावं लागेल। भजन, भोजन आणि लगन ज्याची त्यानं करावं लागतं। एखादा म्हणला मला भूक लागली, तू जेवून घे बरं माझ्यावरचं, म्हणजे मला बरं वाटन, असं होय? तुला भूक लागली तुला जेवावं लागेल। एखाद्याचं लग्न आहे, तो म्हणतो मला गडबड आहे, माझ्यावरचे तू फेरे मारून घे बरं। अरे नाही ना जमणार तसं। हे ज्याची त्याने करावं लागेल। तसं भजन सुद्धा ज्याची त्याने करावं लागेल। म्हणून म्हणतात काय, देवाने सुंदर नरदेह भजनासाठी दिलेला आहे। अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, पण मन माझे केशवा कावाने घे, म्हणतात ना। अमृत है हरि नाम जगत में, इसे छोड़ विषय विष पीना क्या, हरि नाम नहीं तो जीना क्या। तुम्ही जीना क्या म्हणा, मी बाकीचं म्हणतो। हरि नाम नहीं तो जीना क्या, हरि नाम नहीं तो
जीना क्या, हरि नाम नहीं तो यहाँ कहाना क्या, हरि नाम नहीं तो जीना क्या। काल सदा अपने रस घोले, ना जाने कब सिर चढ़ बोले। हरि का नाम जपो निशिबासर, अब इसमें साल महीना क्या, हरि नाम नहीं तो जीना क्या। भूषण से सब अंग सजावे, रसना पे हरि नाम नावे। देह पड़ी रह जाए यही पर, फिर कुंडल और नगेना क्या, हरि नाम नहीं तो जीना 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 क्या। जिबड़ा दो दिन का मेहमान, कब सुमरोगे राम, अब तुम कब सुमरोगे राम, अब तुम कब सुमरोगे राम, अब तुम कब सुमरोगे राम। जिबड़ा जिबड़ा दो दिन का मेहमान, कब सुमरोगे राम, अब तुम कब सुमरोगे राम, अब तुम कब सुमरोगे राम, अब तुम जिबड़ा दो दिन का मेहमान, कब सुमरोगे राम, अब तुम कब सुमरोगे राम। भगवंताचं भजन केलं पाहिजे म्हणून म्हणतात, कधी लागेल रे वेड्या तुला गोडी, गोडी गोडी अभंगाची, बघून घे सावळी मूर्ती आशा त्या पांडुरंगाची। मनोभावे भजन तू कर प्रभूचा, लाग चरणाला प्रभूच्या, लाग चरणाला। करून घे भक्तीने शुद्धी तुझ्या त्या अंतरंगाची। कधी बघून घे कधी लागेल रे वेडा तुला गोडी अभंगाची। बघून घे सावळी मूर्ती आशा त्या पांडुरंगाची। भजनाची गोडी लागणं गरजेची आहे आणि भजनाची गोडी आहे म्हणून माणसं कीर्तनात बसलेले आहे, बरोबर आहे ना। भजनाची गोडी नाही ते कीर्तन संपल्यावर साहेबाला भेटून जातील। विठाला विठाला भजन करा, नाही भजन केलं तर जन्म वायाला जाईल बरं का, वाया जाईल ना जन्म।
काय म्हणतील मग महाराज म्हातारं झाल्यावर भजनच करू ना, हे का वय आहे भजन करायचं? हो माय बरं आजी तुम्ही किती तारखेला म्हाताऱ्या झाल्या? हां बरं तुम्ही झाल्या, आम्ही होऊ का नाही गॅरंटी नाही आहे. हा माईक घ्या याची वॉरंटी आहे, बरोबर आहे ना? माईकवाले माईकची वॉरंटी आहे ना, मॉनिटरची वॉरंटी आहे, मिक्सरची वॉरंटी आहे. लक्ष देऊन ऐका बरं का. घड्याळ घ्या वॉरंटी आहे, मोबाईल घ्या वॉरंटी आहे, गाडी घ्या वॉरंटी आहे, LED बल्ब घ्या वॉरंटी आहे, CFL बल्ब घ्या गॅरंटी आहे. CFL बल्बाची गॅरंटी आहे 1 वर्षभराची. अहो पण ज्याच्यासाठी बल्ब लावायचा आहे त्याची गॅरंटी आहे का? बोला. म्हणून म्हणतात कुछ पल की जिंदगानी एक रोज सबको जाना, बरसों की तू क्यों सोचे पल का नहीं ठिकाना. कुछ पल की जिंदगानी मन है हरि का दर्पण, मन में इसे बसा ले, करके तू कर्म अच्छे कुछ पुण्य धन कमा ले. कर दान और धर्म तू प्रभु को अगर है पाना, बरसों के तू क्यों सोचे पल का नहीं ठिकाना. कुछ पल की जिंदगानी उड़ जाएगा एक दिन, पंछी रहेगा पिंजरा खाने. तू लाख हिफाजत कर ले, तू लाख करे रखवाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली. है क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं, साथ देती नहीं, साथ देती नहीं ये किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. काही क्षणाचं जीवन आहे, म्हणून जेवढा वेळ मिळेल तेवढ्या वेळ भजन करणं गरजेचं आहे. आणि नाही भजन केलं तर नाही तरी गेला जन्म वाया. करिता बरोबरी दुरावशी, दुरी भवाची ये पुरी भावशी. काही नलगे एक भावची. भजन करताना काय पाहिजे? भाव पाहिजे. काही नलगे एक भावचे, कारण तुका म्हणे आन विठोबाची, करिता बरोबरी दुरावशी दुरी. लाजीज नाही. म्हणतात मीरा दीवानी हो गई रे, मीरा मस्तानी हो गई, राना की रजधानी छोड़ी, लोक लाज सब तोड़ी, मैं तो ऐसी भई बवरिया हो. मीरा दीवानी हो गई रे, मीरा मस्तानी हो गई, मीरा दीवानी हो गई रे, मीरा मस्तानी हो गई. तेरे बंसी पे जाऊं बलिहार रसिया, मैं तो नाचूंगी तेरे दरबार रसिया, मैं तो नाचूंगी तेरे दरबार रसिया. पग घुंघरू बांध मीरा नाची रे, पग घुंघरू बांध मीरा नाची रे. मैं तो अपने नारायण की दासी रे, पग घुंघरू बांध मीरा नाची रे, पग घुंघरू बांध मीरा नाची रे. इथं नाचणं सुद्धा एक प्रकारची भक्ती आहे. म्हणून महाराज म्हणले इथं नाचायला लाजायचं नाही. पुन्हा एकदा माझ्याकडून तुम्हाला धन्यवाद. विठाला विठाला टाळी वाजवा. महाराज म्हणले सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. तुम्हा सर्वांना विनंती है, जिंदगी जब तक रहेगी फुर्सत न होगी काम से, कुछ समय ऐसा निकालो प्रेम कर लो राम से. संसारियों के साथ रहोगे तो काम की याद आएगी, दयानंद बाबा के साथ रहोगे तो राम की याद आएगी. लक्षात ठेवा, काम हमें विश्राम देता है, काम हमें आराम देता है और राम हमें विश्राम देता है. म्हणून ना जग छोड़ो ना हरि भूलो,
करम कर जिंदगानी में, रहो दुनिया में तुम सदा, जैसा कमल रहता पाणी में. म्हणून संसारी असावे आसोनी, भजन करावे वेळोवेळा. जेवढा वेळ मिळेल तेवढा वेळ भजन करा, आणि नाही भजन केलं तर नाही तरी गेला जन्म वाया. बोलण्यासारखं भरपूर आहे, आपला वेळ संपलेला आहे, संपत आलेला आहे. जाता जाता एकच विनंती करतो, साहेबांच्या जन्मदिवसात बोलवा ना, मग बोलवा आता ते 9